काला या शब्दावर 2-3 मुद्दे मांडेल. काला म्हणजे काय, काल्याचं कीर्तन आहे. काला या शब्दावर 2-3 मुद्दे मांडेल आणि जो आजचा मी अभंग निवडलाय त्या अभंगाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. मला चांगलं माहिती आहे, चांगलं ठाऊक आहे, इथे ऐकणारे कोण कोणत्या भावनेने कीर्तनाला आलेत याचा चांगला स्टडी माझा आहे. हा, माझं शाळेतला दाखला इथला जरी 4थीचा असेल जिल्हा परिषदचा, तरी मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये MA केले. म्हणजे तुमची फेस रिडिंग, कोण कोणत्या भावनेने कीर्तनाला आलंय, कोण कोणत्या भावनेने कीर्तनात बसलंय याचा सर्व डाटा डिटेल्स ही माझ्याकडे आहेत सर. म्हणून तुम्हीच मला एवढ्यापैकी कुणालाही सांगा ना, असं बोट करा की हा माणूस कोण आहे कसा आहे, त्याचा अख्खा बायोडाटा सांगतो मी. त्याचं कारण असं आहे, आपली माती आपली माणसं. याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? आपली माती आपली माणसं याचा अर्थ काय माहिती आहे? आपलीच माती आपलीच माणसं आपल्याच माणसाला आपल्याच हाताने आपल्याच मातीत घालली. हा अर्थ नका घेऊ. आपल्या मातीतल्या आपल्या माणसाला ओळखण्याची ताकद ही आपल्यालाच असते. माझ्यावर प्रचंड दबाव आहे, प्रचंड दबाव आहे. एखाद्या राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यावर जेवढा दबाव असतो त्यापेक्षा लाखपटीने माझ्यावर दबाव आहे. तो दबाव असा आहे, तो आदरयुक्त दबाव आहे. कोणता आहे नारायण महाराज? आदरयुक्त. दबावाचे 2 प्रकार आहेत. ही 4-5 जी आहेत ना, ही आमचे भीष्म पितामह आहेत. 1, 2, 3 आणखी कुठे तुमचे बाकीचे गँग ग्रुप? अण्णा आहे का? एक उभे आहेत. तुम्ही कसं काय थकले नाही अण्णा? हे 4-5 जण थकले, जरा तुम्ही आणखी बरे वाटताय. त्यांच्यापेक्षा वय कमी आहे ना. ना ते तर पुढे गेलेले, पोचलेले आहेत. ते सगळे पोचलेले महात्मे आहेत. अख्खा ज्ञानेश्वरी गाथा पाठ आहे त्यांची. ही सगळी आम्ही यांच्या पुढे मोठं झालोय सर. आता ही पाहुणे मंडळी आहेत ज्यांचा माझा बिलकुल परिचय नाही, पहिल्यांदा आपण भेटतोय. पण मी काला ह्या प्रकरण सांगणार आहे. काला म्हणजे काय मला सांगा. काला हा शब्द कोणाला माहिती नाही असा मराठवाड्यातला एकही माणूस नाही. पश्चिम महाराष्ट्रात तरी काला शब्दाचा अर्थ एवढा डिटेल्स कळणार नाही जेवढा मराठवाड्याला काला शब्दाचा अर्थ माहिती आहे. काला म्हणजे काय रे? काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? काला शब्दाचा अर्थ, काला हा शब्द एका पदार्थाने निर्माण होतो का अन्य पदार्थाने? अन्य म्हणजे एकाच्या व्यतिरिक्त 2, 3, 4 मग तुम्ही किती पदार्थ घ्या, एका पदार्थाला काला म्हणत. भाकरी आहे आणि भाकरीला कोणी काला म्हणल का? नाही. मग त्या भाकरीत दूध मिक्स केलं, चुरला, त्याला काय म्हणतात? काला. हा कुणी कुणी खाल्ला? लहानपणी बऱ्यापैकी सर्वांनीच काला खाल्ला. मग काला हा शब्द अन्य, एक पदार्थ सोडून अन्य बहुवचनी पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा काला हा शब्द संभवतो. मग आजचा जो काला आहे, मग हा काला, आता काल्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. काल्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार कोणते आहेत मी तुम्हाला सांगेल, स्पष्ट सांगेल. शांतपूर्व अंतकरणाने ऐका. पहिला काला खिचडी भाताचा, दही भाताचा काला. दुसरा काला जीव शिवाचं ऐक्य. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जिथं द्वैंद्व संपलं, जिथे दुजेपणा संपला, एकीकरण झालं, समीकरण जुळालं की त्याला काय म्हणावं? काल. जीव आणि शिव हे 2 तत्व 2 न राहता ते एक होणे याचं नाव काला. पहिला खिचडी भाताचा, दही खिचडी भाताचा काला, पहिला शब्द. दुसरा जीव शिवाचं ऐक्य, दुसरा काला. आणि तिसरा काला हरिनामाचा खिचडी काला. एक हरिनामाचा खिचडी काला. मग हा जो काला आहे, हा काला देणारा कोण आहे? तर भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ.
काला देण्याचा अधिकार या जगात दोनच व्यक्तीला आहे, एक संत आणि दुसरे भगवंत. या अन्य खेरीज कुणाला अधिकार नाही. बरं, काला देण्याचा अधिकार त्यांना काय आहे? कारण त्यांच्याकडे दातृत्व आहे. काय आहे त्यांच्याकडे? दातृत्व आहे. संत उदार उदार, बरोबर, दातृत्व आहे म्हणून ते काला देण्याचे अधिकारी आहेत. काला देण्याचे अधिकारी आहेत. एवढंच नाही महाराज, तर वारकरी संप्रदायाच्या संतांनी असे काही प्रमाणं दिलेत की हा जो खिचडी काला, हा जो जीवशिवाचा ऐक्य काला, हा जो हरिनामाचा खिचडी काला, हा खाण्यासाठी आम्ही वारंवार जन्माला येऊ. काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी संत पुन्हा जन्माला येऊ अशी विज्ञापना प्रार्थना करणारे संतांचे प्रमाणही तुम्हाला मला आढळतील. तुम्ही योग्य प्रमाण मला दिलं, जिथे पाहिजे तिथं योग्य प्रमाण मला दिलं की उपजोनिया पुढती येऊ. आता इथं माझा शंका अशी आहे, जन्माला येणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? काय सांगू, गर्भीची यातना हे सर्व आपल्याला ज्ञात आहे. गर्भवासाचे किती दुःख आहे हे संतप्रमाणे तुम्हाला मला सांगून गेलेत. बरं, आईच्या गर्भात आपण असताना तिथे काय एअर कंडिशन आहे? AC रूम आहे? नाही. मग नरक आहे, रवरव, तिथं दुर्गंधी आहे, मांस रक्त सर्व तिथं आहे. मग तिथं अशा दुस्तर असणारा, खरतड असणारा जन्म आम्ही घेऊ कशासाठी? खिचडी भाताचा काला खाण्यासाठी ना. कारण याचे 3 प्रकार आहेत. मी बोलून गेलो आदरणीय शंकर महाराज, आपण उत्तम कीर्तनकार आहेत. मग दही भाताचा खिचडी काला खाणं म्हणजे हा जिभेचा विषय. आणि जगद्गुरु तुकोबाराय काय रसना इंद्रियाच्या आहारी गेलेले होते का? अहो, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र असं ऐकतोय आपण की जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी त्यांचा मेहुणा आला. पाहुणे जेवायला बसले. आवली आता जिजामाता नमक घालायच्या विसरल्या स्वयंपाकामध्ये, तर त्यांना नमकसुद्धा कळालं नाही. काय खातो आम्ही? कासया सांगती. मग आम्ही काय खातो हे आम्हाला माहिती नसणारे जगद्गुरु तुकोबाराय ते पुन्हा दहीभात खायलाच येतील का हो? ना. हे आम्हाला इथं मान्यच होत नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय रसना इंद्रियाच्या आहारी गेले नाहीत. बरं, दुसरी गोष्ट, दुसरा तुम्ही काला सांगितला 3, दही खिचडी भाताचा काला. दुसरा काला जीव शिवाचं ऐक्य. मग ब्रह्म जीव आणि शिव हा जर ऐक्य असेल तर याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात का पुढे येऊ? याच्यासाठी पण नाही म्हणत. का? तर तुकोबाराय म्हणतात तू भक्त तू देव मी भक्त ऐसे करी. जगद्गुरु तुकोबारायांना द्वैतामध्ये अधिक आनंद आहे, अद्वैतामध्ये आनंद नाही. थोडी वेदांताची प्रक्रिया ऐकणारी जाणकार मंडळी आहेत. दुजेपणा जे सुख आहे तो एकट्यात सुख नाही, एक रूपात सुख नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जीवशिवाचं ऐक्य ऐकण्यासाठी प्राप्त करण्यासाठी सुद्धा येत नाहीत. उलट जगद्गुरु तुकोबाराला म्हणतात वैकुंठा जाऊन काय बा करावे? तिथं काय आहे? कशासाठी आम्ही जाऊ? म्हणजे आम्हाला जीव शिव सुद्धा नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय परत जे म्हणतात उपजोनी पुढती येऊ, उपजनी पुढती येऊ, तो कोणता काला असेल बरं? तो हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा काला खाण्यासाठी येतात. खरं तर पाहिलं तर हे एवढं मोठं दुःख आहे, एवढं मोठं संकट आहे
पण कधी कधी व्यवहारातला नियम असा असतो माणसाला लाभ मोठा झाला तर दुःख छोटं जाणवतं, लाभ मोठा झाला की दुःख छोटं जाणवतं. एक उदाहरण सांगू का तुम्हाला? थोडं सावध बसा, सावध टाईट. तुम्ही असे बसले अख्ख्या भारताचं कर्ज तुम्हालाच फेडायचं. थोडं चेहऱ्यावर फ्रेश राहा, फ्रेश. काही लोड घेऊ नका, बिलकुल काही लोड नाही, एकदम आनंदाने फ्रेश राहा. एक उदाहरण सांगतो मी. आता हे आपल्याच गावचे आमचे मित्र आहेत, आदरणीय, काय नाव आहे मला विसरले, कैलासराव. मी एक उदाहरण देतो. उदाहरण या, वाईट म्हणून घेऊ नका, अंगावर घेऊ नका. कैलासरावांच्या घरी चोर आले. ऐकताय ना सर? चोर आले आणि चोरी करायला घरात प्रवेश केला. कैलासराव नुकतेच झोपले होते. त्यांनी पॉकेट मारलं आणि पॉकेटात होते 20,000. किती हजार होते? 20,000. 20,000 घेतले चोरांनी, बरोबर. आणि तो बाहेर खिडकीतनं उडी मारणार तेवढ्यात यांना जाग आली. आणि जाग आली आणि हे चोर चोर म्हटले की त्याचं ते पॉकेट तर हातातनं पडलं. पण तो तुमच्या घरी चोरी करायला येण्याच्या अगोदर तो माझ्या घरी आळंदीहून चोरी करून इकडं आला होता. कळतंय का तुम्हाला? तो माझ्या घरून चोरी करून आला होता आणि माझ्या घरी 2 लाखाची कॅश होती आणि ती नुकतीच त्यांनी चोरून इथं आणली होती. आणि त्याला वाटलं जाता जाता परत एक डल्ला मारावा म्हणजे आणखी भर पडेल. मग ते 2 लाख त्याच्या खिशात होते या साईडला. आणि तुमच्या घरातले किती चोरले होते त्यांनी? 20,000. आता टोटल त्याच्याकडे किती झाले होते? 2,20,000. पण ऐकताय ना, यांचं पॉकेट चोरलं, हे जागे झाले नाही आणि गडबड गोंधळ केला. तो खिडकीतनं उडी मारायच्या घाईमध्ये यांचं तर हातातलं पडलं. पण माझ्या घरातले 2 लाख सुद्धा यांच्याच घरात, जे दुसरीकडून चोरून आणले होते ते सुद्धा पडले. आणि मग यांनी पाहिलं आणि मग ते यांचं पॉकेट तर सुरक्षित होतं. दुसरं गठुडं कशाचं आहे म्हणून त्यांनी उघडून पाहिलं तर 500च्या करकरीत नोटा. कितीच्या होत्या त्या? 2 लाखाच्या. आता मला सांगा, कैलासराव शेनगाव पोलीस स्टेशनला फोन करतील का माझ्या घरी चोरी झाली म्हणून? खरं सांगा, करतील का? का बरं? अहो, नुकसान त्यांच्यावर काय झालं, दुःख आलतंच ना. कशाचं? मग ते तुम्ही का विसरलात? बरं, ते कोणाच्या घराचे होते 2 लाख? बोला कोणाचे होते? मग ते कधी देणार आहे? आता सगळ्या समोर तुम्ही मांडे केलं ना, माझ्याच घरातले होते, तुमच्या घरात पडले. हे काय वनली वारकरीने रेकॉर्डिंग केलंय? बरं, 20 तुम्हाला राहू द्या, 1,80,000 द्या. मुद्दा कळाला का तुम्हाला? दुःख आलं पण लाभ मोठा झाला की माणसं हे दुःख विसरले. जगद्गुरु तुकोबारायांना जन्म मरणाचं दुःख आहे, पण त्यापेक्षा खिचडी हरी नामाचा काल्याचा लाभ मोठा आहे, म्हणून जगात काला आहे. विठ्ठल. मग हरी नामाचा खिचडी खाला, कारण नामातच सामर्थ्य. कशात सामर्थ्य? नामात. म्हणून महाराज, नाव हा शब्द आहे, नाव हा शब्द आहे ना, हा प्रचंड प्रभावी शब्द आहे. एखादा समुद्र पार करून जायचा असेल सर, तर कशाचा सहारा घ्यावा लागतो? जहाजाला दुसरा शब्द काय? नाव. दुसरा शब्द काय आहे? नाव. एखादी नदी क्रॉस करून जायचं असेल तर जहाजरूपी नावाचा सहारा घ्यावा लागतो. तसं हा भवसागर जप पुढे जायचं असेल तर नामरूपी भगवंताचं नाव आपल्याला घेऊन पलीकडे जावं लागतं. म्हणून तर हे नामरूप खिचडी काला हा अशा जगद्गुरु तुकोबारायांचा कोठे अभेद देखिला, असं हे काल्याचं स्वरूप आहे. आणि हा काला कोण देऊ शकतं? मी बोलून दिलो, फक्त केवळ आणि केवळ संत आणि भगवंत देऊ शकतो. काय झालं, असे सर्व भगवंताकडे आणि जगद्गुरु तुकोबारायांकडे संत गेले. आणि जगद्गुरु तुकोबारायांकडे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना म्हटले, महाराज, तुमची स्त्री अन्न करता मेली, तुम्ही कर्जबाजारी झालेत, तुमचं दिवाळं निघालं, सगळं तुमचं झालं, पण तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान किंचितही डगमगलं नाही. याचं कारण काय?
इथं जर आमच्या सोयाबीनला 1000 रुपये जरी भाव कमी आला तरी आम्ही नाराज होतो, जखम झाली तरी आम्ही नाराज होतो. मग तुमच्यावर एवढं संकट आलं तरी तुम्ही टेन्शन घेत नाहीत. हे तुमच्याकडे सामर्थ्य कशाचं आहे? तुमच्याकडे सामर्थ्य कशाचं आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, मी ज्यांच्या तालमीत जातो, ज्यांच्याकडे मी जाणं येणं आहे, तो भगवंत आहे आणि तो सुखरूप आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेल्यामुळे मला अडचण कशाची येत नाही. मग अन्य संतांनी, अन्य साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले आणि जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना घेऊन पंढरीश पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला सांगितलं, देवा तू जसा निर्द्वंद्व आहे, तू जसा निर्विकार आहे, तू जसा म्हणजे अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गथव्यता सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समप्रिया, अशी तुझ्या भक्ताची जी लक्षणं आहेत हे आम्हाला कधी मिळतील? हे आम्हाला प्राप्त व्हायचंय. देवा तू जसा आहे तसं आम्हाला व्हायचंय, तर तुझ्यासाठी आम्ही काय केलं पाहिजेत? हेच संतांचं आणि वारकरी संतांचं पांडुरंगाचं रूपक घेऊन द्वापार युगातील बाळ गोपाळ भगवान श्रीकृष्णासोबत गेले आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, हे कृष्णा, तू आमच्याच बॅचचा होतास, तू आणि आम्ही सोबतच गोट्या खेळल्या. ऐकताय ना? गोट्या ऐकतोय ना? तू आणि आम्ही दोघं सोबतच गोट्या खेळल्यात, आपण एकाच बॅचचे, एकच डबा सोबत खाल्ला, मग तू असा कसा झाला? वायफाय कमी इथं. हा मी आजचा जो अभंग घेतलाय ना बाबा, हा अभंग मी काल्याचाच घेतलाय, पण हा जवळजवळ आमच्यासोबतच घेतलाय. आम्ही रात्री मित्र सगळे एकत्र आलो शंकर महाराज खूप वर्षानंतर. आमचे मित्र कोण? गजू, बंडू नाना, आपला गजू दुकानदार, शामू टाले, त्याच्यानंतर कुठे गेले ते बाकीचे, हे काय आमचे बबनराव. आम्ही बऱ्याच रात्री आलो. रात्री इथं बुंदीचा कार्यक्रम चालू होता आणि मग ते बुंदी सगळं शेवटच्या, बुंदी संपल्यावर शेवटला काय असतं? हा, भजे. आणि मी खरं सांगतो, मला भजे खाण्यासाठी थांबलो होतो. त्याचं कारण सांगतो, असे भज्याचा आनंद परत कुठे मिळत नाही. आणि मग आम्ही सर्व रात्री मित्र बसलो आणि बसल्यानंतर गप्पा मारल्या. आमच्यातले एक दोन, आता मित्रच असतात. आणि तुम्हाला एक सांगतो सर, प्रामाणिकपणे सांगतो, मित्र कधीच समाजात भेटू नये, समाजात कधीच मित्र भेटू नये. एक मित्र आहे माझा, तुम्हाला मी नाव सांगत नाही, आपल्याच गावातलं पोरग आहे, राहायला पुण्याला आहे. माझी पुण्यात कथा होती, नारायण महाराज. आता पुण्यातल्या कथा तुम्ही बघताय चॅनलच्या माध्यमातून, आपल्या आदिनाथला माहिती आहे, फुल पब्लिक. आणि मग मी त्या कथेमध्ये आता माझं ते लवा जमा सगळं हावभाव ते पाहून मी वातावरण केलं. सर्वांनी चोरी करू नये, भगवंताने सांगितलं असं करू नये, चोरी करणं पाप आहे, सत्यम वद. एक जण उभं राहिलं, म्हणलं, ए संत्या गा बस. अच्छा, म्हणलं हा कोण आहे, तू कुठला आहे? बरं माझं नाव मलाच माहिती आहे. अरे मला चोरी करू नये, माझ्या काच्या गोळ्या तूच चोरल्या होत्या. आता ही चोपदार का तिथला अशी नव्हती. चोपदार म्हणले, गुरुजी ये कौन है, कहाँ से आया है? मैंने कहा ये कौन है, कहाँ से आया है पता नहीं है, लेकिन ये कोई तो मेरा होगा. कारण मला फक्त शास्त्रीय गुरुजी म्हणणारे लांबचे आहेत, संत्या म्हणणारे फक्त माझेच आहेत. मग मी पाहिला आणि त्याला जवळ घेतली, एक शॉल घेतली, सत्कार केला आणि त्याला खालून चिमटा काढला, तू नंतर भेट, उठू इथून. ही लहानपणची मित्र कधीच एकत्र मैदानात भेटायला पाहिजे नाही. हा, मला टेन्शन दुसरं एक येतं, नारायण महाराज, माझी सासरवाडी बीड आहे आणि खुडचं अख्खं बीड नातं आहे. तिथं एखादा भेटून परत त्याने काही गोंधळ घालू नये. हा, त्यामुळे आता काय नाही, आता धोका टळलाय. फार विचित्र मित्र, म्हणजे फार विचित्र. ही रात्री मित्रमंडळी मला भेटली आणि त्यातला एक आमचा आहे, नाव सांगत नाही, तो म्हणला, हवे कोणत्या चक्कीचा आटा खातो. आता पोरं बोलायला काय सर? म्हटलं काय झालं? एक जण म्हणलं, आम्हाला तुझ्यासारखं व्हायचंय, जसे आमचे मित्र ना. त्याला म्हटलं, माझ्यासारखं व्हायला माणूस प्रारब्ध आणि कर्म जन्माला घेऊन यावं लागतं. केवळ प्रारब्ध चालत नाही, तर त्याला काय लागतं? कर्म. तुम्ही सर्व आपापल्या कर्माने प्रारब्धाने एकदम सेटल आहात, व्यवस्थित आहे.
मग मला रात्री लक्षात आलं ही जर माझी मित्रमंडळी मला ही भावना व्यक्त करतात, मग उद्या माझं काल्याचं कीर्तन आहे. मला आदरणीय हरिभक्तपारायण आसाराम अण्णांनी सांगितलं तू कीर्तन कर, कारण हे आमचे परमार्थातले मार्गदर्शक आहेत अण्णा. अण्णांनी मला सांगितलं तू कीर्तन कर काल्याचं. मग मी विचार केला अभंग कोणता घ्यावा. जर हे माझे बालगोपाळ, हे माझे लहानपणचे सवंगडी जर मला एवढं हक्कानी बोलतात, तर या अनुषंगानेच एखादा हृदयस्पर्शी अभंग घ्यावा. असेच भगवान श्रीकृष्णाचे बालगोपाळ भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, का रे कृष्णा, तू तर एकदम टकाटकमध्ये ड्रायक्लिनचे कपडे, खायला प्यायला सुखी, आमचं काय. भगवान म्हणले तुला असं व्हायचं का, तुला माझ्यासारखं व्हायचं का, तर मग एक काम करा, तुला जर आमच्यासारखं व्हायचं असेल तर गावातला एकही न सोडता अख्खेच्या अख्खे, मग कोणी बोधवाड्यातला असू द्या, कोणी खालच्या आळीतला असू द्या, कोणी वरच्या आळीतला असू द्या, कोणी कोणत्या जातीचा असू द्या, कोणी कोणत्या धर्माचा असू द्या, कोणी कोणत्या लिंगाचा असू द्या, कोणी कोणत्या वर्णाचा असू द्या, अख्खेच्या अख्खे माझ्या माग या अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यार लागे हे, याल तरी यार लागे, टाळ्या वाजवा. याला तरी आवाज वाजवायचा असेल तर तुम्हाला कोणाला तरी फॉलो करावंच लागेल. तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कुणाच्या तरी पक्षाचा झेंडा हाती घ्यावा लागेल, कुणाला तरी कुणाच्या तरी मागे उभं राहावं लागेल, तुम्हाला कुणाची तरी साथ द्यावी लागेल, तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अभंगाचा सरळ सरळ भाव सांगतो. परमात्मा गोपाळांना म्हणतायत, सवंगड्यांना म्हणतायत, जर तुम्हाला माझ्यासारखं सुखरूप व्हायचं असेल, शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त व्हायचं असेल, वैचारिक दृष्टीने पॉझिटिव्ह व्हायचं असेल, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या मागे मागे या. बरं, यातला एक बारकावा सांगतो. ऐकणारी राजकीय मंडळी आहेत आणि सुशिक्षित वर्ग आहे. परमात्म्याचा एक शब्द किती गोड आहे तुकोबारायांचा. याल तरी यारे लागे अवघे. शब्द काय आहे? अवघे. अवघे म्हणजे काय? अवघे म्हणजे काय? त्यातले कोण सुटलेत? कुणीच सुटला नाही. आणि एक सांगतो, जो कुणाचाही भेद करत नाही, कुणाचाही द्वेष करत नाही, ते या जगातले संत आणि भगवंत असतात. त्यांच्याकडे भेद नाही आहे. आपणही काही फॅसिलिटी आणत नाही असं नाही. गव्हर्नमेंटच्या आपल्याकडे काही फॅसिलिटी आहेत, पण मग आपण देतो कुणाला? चेहरे पाहून. हा माझा मित्र आहे, चल कर साईन, झालं तुझं काम. अमुक आहे, चल हा बसतो, हा बसत नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवंत तसं करत नाहीत. अवघे या. आणि काला काला शब्दाचा अर्थ काय? तर सर्वसामान्याला कुपोषिताला जवळ करून त्यांना आपलंसं करणं
आणि त्यांना पोटभर खाऊ घालणं हा समाजतेच्या दृष्टीने समरसतेचा हा काल आहे. विठ्ठल अवघे माझ्या मागे या, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे निघाले ही टोळीच, ग्रुप सगळे भगवंताच्या मागे मागे निघाले. पण त्यात एक दोन नमुने असे होते, ते नमुने असतात, एक दोन नमुने असतात गजानराव, आपल्यात बी 2-3 होते. आता कुठे आहेत ते? बाहेरगावी शिकायला. हां, 1-2 नमुने असतात. ते एक जण असं जर अंग चोरून उभं राहायचं, अंग चोरून पुढं जायला तयार नाही. बाकीच्याने विचारलं का? अरे त्यांनी सांगितलंय ना देवानी, गोपाळांनी, चला आपल्या मागे मागे जायचं ना आपण. तो म्हटला ठीक आहे, पण लगेच एखादा चल म्हटला की लगेच निघायचं नाही. नियोजन प्रयोजन काय आहे का नाही? तो म्हटला काय तुझी अडचण काय? तो म्हटला अडचण एकच आहे. तो मागं चला म्हटला की आपण लगेच वरतोंड करून निघालो. अरे पण बाकीचं नियोजन काय? तो म्हटलं कशाचं? तो जर पुढं 4 किलोमीटर गेला आणि तो म्हटला कशाला आले, तर मग बरं आहे का? म्हणजे माझी एक विनंती आहे बा, एखाद्याने जर मोर्चा काढला, आता त्या मोर्चात लगेच सामील नाही व्हायचं. त्या मोर्चाचे मुद्दे लक्षात घ्या, मोर्चाचा आयोजक कोण आहे हे लक्षात घ्या, त्या मागण्या पूर्ण होतात का नाही हे पहा, मग त्याच्यात सामील व्हा. नाहीतर निघाले गर्दी करायला. गोपाळ म्हणले, एक गोपाळ म्हणला तसं नाही जमणार. तो म्हणतो यारे यारे अवघे या, माझ्या मागे मागे या. याच्यासोबत घेऊन फायदा काय? कोणाच्या पाठीमागं जायचं म्हटलं तर काय पाहिजे आपल्याला? फायद्याशिवाय माणूस काहीच करत नाही. काल्याच्या कीर्तनाला जरी जायचं म्हटलं तरी माणूस काय बघतोय? फायदा. हां, कोणी प्रसादाचा फायदा बघेल, तो कोणी गर्दीचा फायदा बघेल, तो कोणी दर्दीचा फायदा बघेल. कशाचा ना कशाचा कोण काय बघतोय? फायदा. फायद्याशिवाय माणूस, तुम्ही आम्ही तर सोडा, तुम्ही आम्ही तर मोठे झालोय. बारकाल्या पोराला जरी म्हणलं दुकानात जातो, तो म्हणतो माझा काय फायदा? म्हणजे त्याला सुद्धा 2 रुपयाचं काय द्यावं लागतं? चॉकलेट द्यावंच लागतं. आणि म्हणून लहानपणापासून चॉकलेटची घ्यायची सवय, आणि ज्यांना द्यायची सवय लागली ना, ते मोठे जरी झाले तरी चॉकलेट दिल्याशिवाय काम होत नाही. आणि हे ज्याला कळालं तोच यशस्वी झाला. चॉकलेट देता आलं पाहिजे. कैलास भाऊ, काय देता आलं पाहिजे? चॉकलेट. आजच मी सकाळी 9-10 जणांना चॉकलेट दिली, आणि मी घेतले कोणाकडून? गजूकून. चॉकलेट देणारा कधीच खिशातले देत. आपल्याला वाटतं त्यांनी आम्हाला हे दिलं, त्यांनी काय 2 एकर एकूण थोडं दिलंय. आपलंच घेतलं आणि आपल्यालाच दिलं. चला, मी सामाजिक दृष्टीने विचार मांडलेत. माझा उदात्त हेतू असा कोणाचाच अंतःकरण दुखवायचा नाही. विषयाला अनुसरून मी हा विषय मांडला. अवघे या रे या. एक गोपाळ म्हटला ठीक आहे, आपण त्याच्यासोबत गेलो, आणि मग जर त्यांनी आपली नाही व्यवस्था केली तर खाण्यापिण्याचं काय? जो मागण्या तो पुरणार नाही करणार का? तो मागं थांबला म्हणून पाठीमागचे थांबले ना, आणि भगवान श्रीकृष्णाने पाठीमागे वळून पाहिलं. अरे तुम्ही येतो म्हटले ना, का थांबलेत? सर्वांनी त्याच्या तोंडाकडे पाहिलं. कोणाच्या? ज्याने ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्या. भगवान म्हणले तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणला माझं काहीच म्हणणं नाही, हे सगळ्यांचं म्हणणं आहे, फक्त मांडणारा तोंडावर येत असतो. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, काही लोक एवढे विचित्र असतात. शंकर महाराज आपल्याला येतात, म्हणतात महाराज माझं काही म्हणणं नाही, पण असं लोक म्हणतात. लोक कोणीच नाही, हाच असतो, पण नाव असतं सामुदायिक. तो म्हटला माझं काय नाही, पण या सर्वांचं असं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीमागं येऊ. तुम्ही म्हणताय तर यारे यारे लहान थोर सर्व या, याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे. पण आमचं काय? आम्हाला मिळेल का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मिळेल का नाही, तुम्हाला एवढं देतो, बरं उद्या नाही, आज नगदन कल उधार, असं नाही, आत्ताच्या आत्ताच देतो अभंगाचं.
यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. जर तुम्ही माझ्या मागे आलात तर फायदा काय होईल? आज देतो पोट भरी, आजच्या आजच, तात्काळ लगेच ट्रान्सफर, आजच्या आजच, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. पुरे हा शब्द का लावला बरं? माणसाचं पोट लवकर भरत नाही. हा म्हणजे तुमचे कमी पोट आहेत तरी लवकर भरत नाही, माझं तर तुमच्यापेक्षा जास्त आहे. माझं कसं लवकर भरेल आहे का नाही? मला काल एक जण म्हटलं, महाराज तुमच्या आमच्याकडं आपल्या भागात खूप इच्छा हो तुमच्या कथा करायच्या, मोठमोठ्या कथा तुमच्या असतात, चॅनलला पाहतोय. आमच्या इकडं तुमच्या इच्छा खूप आहेत कथा करायच्या, पण तुमचं पोट लय मोठं आहे म्हटलं. म्हणजे असे कळायला का तुम्हाला? तुमचं येणं जाणं आम्हाला परवडत नाही. मग बरं, आज पुरे म्हणाल तोवरी, पुरे हा शब्द पूर्णवाचक आहे. जोपर्यंत तुम्ही तृप्तीचा ढेकर देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला देत राहणार. आणि तृप्तीचा ढेकर येईपर्यंत देण्याचं दातृत्व कोणात असेल तर ते संतात आणि भगवंतात आहे. बाकी आपल्याला पूर्ण कोणी देत नाही. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, तुमचा माझा मनोरथ पूर्ण करण्यासाठी केवळ संत आहेत. म्हणून आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. आणि मग सगळेच म्हणले, अरे चला आपल्याला जे पाहिजे ते मिळतं, मग चला सर्वांची उडी देवाच्या पाठीमागे. देव म्हटले, पण एक माझी आट आहे, मी तुमची आट मान्य केली, तुम्हाला पाहिजे तेवढं देण्याची मी तुम्हाला शब्द दिला. मी काय दिला तुम्हाला? शब्द दिला. पण माझी आट, एखाद्याच्या पाठीमागं जाऊन जर तुम्हाला मिळालं आणि ते एवढं मिळालं की ते पुरे म्हणेपर्यंत जर मिळालं तर माणसाने ते गप गुणानी खावं. सामाजिक विचार आहे का? केवळ कीर्तन नका ऐकू. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला एखाद्याच्या पाठीमागं जाऊन मिळालं, मग तो नेता असू द्या किंवा पिता असू द्या किंवा जगत पिता असू द्या, ज्याच्या पाठीमागे जाऊन जर आपल्याला मिळालं, भरपूर मिळालं, आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं, तर माणसाने गुणांनी खाल्लं पाहिजे. आपलं उलट आहे, थोडं जास्त झालं बस गाडीच्या काचा खाली आणि डीजेचा आवाज मोठा. बरं नशीब त्याने शोरूमची नाही काढलेली, पुण्याहून शकड्यानं आणलेली, पुण्याची कचऱ्यात पडलेली गाडी 1.5 लाखात आणली आणि इकडे हिंगोली रोडला मोठमोठ्याने गाणे लावून ती गाडी वाजवतोय. गप मिळाली ना, गुणांनी खायचं ना, पण नाही. मग काय असतं तुम्ही आजही विचार करा. इथं जेवढे बसलेले आहेत, आता मी चर्चा बोललोय, प्राध्यापक प्रल्हाद सर आहेत, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, ऐकणारी सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत. आपल्याला जेवढं काणिपनाथ भगवंताच्या कृपेने मिळालं, आपली तेवढी लायकी तरी होती का? आज गावातले आहेत ते ठीक आहे, पण वैयक्तिक माझं म्हणतो, माझं आता हा आमचा आदिनाथ महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला ओनली वारकरीच्या माध्यमातून. गावातलं पोरग रोज मजुरी करणारं, आम्ही एकाच पायरीचे, पण आज तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. मी 10 वेळा नाव का घेतलं? का तर आपल्याला संतांची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली. आपल्याला जे मिळालं ना ते आपल्या अवकातीपेक्षा जास्त मिळालं. आदरणीय अशोक महाराज, आपण सहपाठी आहेत, माझे मित्र आहेत, गुरुबंधू आहेत. कैलासराव, तुम्ही पण विचार करा, तुमचंही बालपण झालं, आपणही सगळी आहेत. जुना काळ आणि आताचा काळ आठवा, किती जमीन आसमानचा फरक आहे. मग माझं एक हिंदीतलं वाक्य आहे, तुम्हाला आवडलं तर टाळ्या मिळतील, आवडलं तर टाळ्या तुम्ही वाजवा. एक वाक्य आहे हिंदीतलं, मुझे जो मिला है मेरे भाग्य से अधिक मिला है. जरा ध्यान से सुनना, मुझे जो मिला है मेरे भाग्य से अधिक मिला है. अगर यदि किसी के पैर में चप्पल जूता नहीं है तो अफसोस मत करना, रोना मत, क्योंकि दुनिया में कई ऐसे लोग हैं जिसे मेरे भगवान ने पाव ही नहीं दिए. जगात कितीतरी लोक असे आहेत की त्यांना काय नाही आहेत, पाय नाही आहेत, आणि आम्ही मूर्ख, पायात ब्रँडेड चप्पल नाही आहे, चांगला शूज नाही आहे, म्हणून रडत बसतोय. पण जरा विचार करा, बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला, पंढरपूरला, आळंदीला कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना हात नाही आणि काय नाही आहेत, पाय नाही आहेत. मग ज्याला पाय नाही आहेत त्याच्यापेक्षा चप्पल नसणारा सुखी का कसा?
सुखी आहे ना, पण नाही, आपलं उलट आहे. मला चांगली चप्पल नाही, चांगले कपडे नाहीत आणि चांगलं घर नाही म्हणून रडतोय. पण ना, मुझे जो मिला है मेरे भाग्य से अधिक मिला है. यदि आपके किसी के पैर में चप्पल जूता नहीं है तो रोना मत, क्योंकि दुनिया में कई ऐसे लोग हैं जिसे मेरे भगवान ने क्या नहीं दिए, पैरे नाही दिए. या वाक्याचा अर्थच असा आहे, फक्त समाधानी राहा. ठेविले अनंते तैशाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कोणे दिवसी बैसोनिया हातीवर, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयाचे आदर भावे, समयाचे आदर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैशे राहावे. समाधानी राहा, जे मिळालं त्याच्यात समाधानी राहा, उत्मात करू नका. म्हणून तर भगवान म्हणतात, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पण माझी एक अट आहे, काय? जास्त बोबाटा करायचा नाही. आपलं उलट आहे, आपलं कमी आहे आणि बोबाटा जास्त जास्त आहे. असं वाटतं हा फार करोडपती आहे, पण नाही. थापटा काय झालं का? थापटा का म्हणलं, थाप सोर द्या. अच्छा, थाप टाका म्हणलं. मला म्हटलं थापा मारायला म्हणलं. नाही नाही, सोर चाल सोर दे. घरचंच मैदान आहे, घरचेच बॉलर आणि घरचेच बॅट्समन. मला वाटलं आताची ओव्हर अशोक महाराज घेतात का टाकायला? पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ओव्हर टाकणार आहे, म्हणजे ओपनिंगला मीच आहे का पुढच्या वर्षी? घेऊ पुढच्या वर्षी. चला, विनोदाचा भाग सोडा. भगवान असं म्हणताय, तुम्हाला मी पोट भरत देतो, पण माझी एक अट आहे. माझी अट अशी आहे, हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला. कारण सांगतो, मी जर तुम्हाला पोटभर दिलं आणि ज्यांनी आपल्याला गपचूप दिलं त्याचा जर बोबाटा केला तर मागणारे परत लाईनला त्याच्या घरी, साहेब तुम्ही त्याला दिलं ना आमचं काय? त्यामुळं दिलेलं कुणाला सांगू नका. हळूहळू चला, कुणी कुणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. एवढंच नाही तर माझ्या संगतीत तुम्ही आल्यामुळं आसार तुम्हाला देणार नाही. देईल ते काय देईल? चांगलंच देईल, सार देईल. आणि वायफट खाऊ नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जांडा गाते, तुका म्हणे जांडा गाते, तुका म्हणे जांडा गाते, तुका म्हणे जांडा गाते.
सद्गुरू तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटी. म्हणजे तुम्ही असार जर खाल्लं तर तुम्ही विनाकारण चुकीचं खाऊन पोट भरू नका. चांगलं आहे ते खा. आणि चांगलं तुम्हाला कोण देऊ शकतो? संत आणि भगवंतच. म्हणून यथामथी यथावकाश. मी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ आणि काल्याचा अवघा 3 मिनिटाचा प्रसंग बघू आणि काल्याची सेवा समाप्तीच्या दिशेला जाऊ. मधलं भजन घेऊया. मी तुम्हाला बिलकुल 1 तास जवळजवळ कीर्तन सुरू झालं असेल, 1-1.5 तास. मी तुम्हाला एवढाही त्रास दिला? कुणाला त्रास झाला माझा? झाला का नाही? आता 1 मिनिट त्रास देतो. ज्याला ज्याला कानिपनाथ भगवंताने हात दिलेत त्यांनी आपले हात वर करा. ज्याला हात असतील त्यांनीच हात वर करा, बाकीच्यांनी त्रास घेऊ नका. ज्यांना हात नसतील त्यांनी हात वर करू नका. ज्यांना आहेत त्यांनी हात वर करा आणि मोठ्या प्रेमाने एकदा विठोबा रखमाई भजन घेऊया. विठोबा एकदा जोरदार टाळा वाजवा तुमच्यासाठीच. अभंगाचा सरळ सरळ अगदी वेदांत प्रक्रियात न घुसता भक्तिशास्त्राप्रमाणे अभंगाचा भावचिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काल्याचा प्रसंग आहे म्हणून काल्याच्या कीर्तनाच्या अण्णा कुठं? अण्णा का दिसत नाहीत मला? मला वेळ किती आहे सांगा बरं, मला माहिती नाही. नारायण महाराज वेळ सांगा. हां म्हणजे काय होतं, तुम्ही मला घडी दाखवा. कारण म्हणजे मला माहिती नाही म्हणजे काय असतं किती वेळ नाही. तर मी बोलायचो मी एक केला पोटभर नाश्ता, बाकीच्यांचा विचार केला पाहिजे. गजू 10 मिनटं. हां मग काल्याचा प्रसंग एक तुमच्या पुढे मांडतो आणि कीर्तनाला मी विश्राम देण्याचा प्रयत्न करतो. अभंग सरळ सरळ तुमच्या पुढे मांडून मी प्रस्तावना केली. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं असतं, त्याचा उच्चार करायचा असतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आपण सुरुवातीला ऐकून गेलो की भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. बरं ते बी कुठं केलेलं? गोकुळात केलं. शास्त्र विधान असं आहे, भगवंताचं गोकुळातलं चरित्र वेगळं, भगवंताचं मथुरेतलं वेगळं आणि भगवंताचं द्वारकेतलं चरित्र वेगळं. द्वारकेतलं चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करायची गरज नाही. मथुरेत सुद्धा त्यांनी काय चरित्र केलं त्याचं वर्णन करायची गरज नाही. मग काल्याचा प्रसंग कुठलं चरित्र? गोकुळात चरित्र. मग गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला श्रावण महिन्यात रात्री 12 वाजता वसुदेव देवकीच्या उदरी कंसाच्या कारागृहात झाला. आपण श्रीमद भागवत कथा अन्य पुराणांच्या कथा दरवेळेला आपण ऐकतोय. 7वा अवतार गेल्यानंतर 7वा अवतार 8वा वेळा भगवान श्रीकृष्णाचा प्रागट्यकरण झालं. आणि श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण झाल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण जन्माला आले तो चतुर्भुज रूपधारी. भगवंताचा कसा अवतार झाला? चतुर्भुज रूपधारी. आणि वसुदेवाला आणि देवकीला भगवान म्हणाले, तुला ज्यांनी कारागृहात टाकलं त्यांची माझी भेट घालून दे. देवकी म्हणाली, प्रभू मी तुमची प्रार्थना, मी तुमची आराधना, मी तुमची उपासना जी याकरिता केली, तुम्ही माझा मुलगा म्हणून जन्माला यावं. भगवान म्हटले, माता तुमची काय इच्छा आहे? मला असा 8 रूप हातवाला चतुर्भुजधारी मला मुलगा नको. मग सर्वसामान्यांच्या घरी जसं बाळ जन्माला येतं तसं तुम्ही जन्माला आले पाहिजेत. भगवान म्हटले, म्हणजे काहीच नाही. आम्ही जन्माला कसे आलोय? तुम्ही का डायरेक्ट स्वर्गातून आले का? मग कशी जन्माला आलोय आपण? नाही कर्माने नाही. मला असं म्हणायचं, अहो नंगे आये थे
और नंगे जाएंगे. नागवे जन्माला आलो आणि नागवेच जाणार आहे. देवकी माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते आदरणीय शंकर महाराज, जसं लहान बाळ जन्माला संसारातलं येतं तसं तुम्ही जन्माला या, म्हणजे तुम्ही नागवे व्हा. भगवान मुस्कुराए, हसले, म्हणलो लो मेरी माँ कितनी भोली है, अख्ख्या जगाला नागवं करणाऱ्याला म्हणते नागवं हो. हा, चांगले चांगले नागवे केलेत त्यांनी, चांगले. मी म्हणणारे पार करोडपती रोडवर आणलेत, करोडपती रोडवर आणलेत. कोणी? त्यांनी. आणि माझी आई म्हणते तू नागवा. वो भगवान बोले ठीक है भैया, मैं छोटा बनूंगा. उसके बाद बोले आपको रोना पड़ेगा. रोना क्यों? क्योंकि कबीरदास जी कहते हैं दुनिया का हर इंसान जब पैदा हुआ तो हम रोए जग हंसे. जीवन में ऐसी कर्म करनी कर चलो, जब हम चले जाएंगे तो हंसते हंसते जाए और जग हमारे लिए रोए. असं काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून तुम्ही जन्माला आलेले लहान मुलं जसं रडतात तसं तुम्ही रडा. भगवान म्हणले मैया लो दुनिया को रुलाने वाला हम आहे का नाही. जगाला सर्वांना रडवणारा मी आहे. प्रत्येकाला रडवतो का नाही? प्रत्येकाला. आज प्रत्येकजण रडतोय. पहिलं तर घरदार मिळावं म्हणून सगळेजण रडतायत. पैसा मिळाला तर प्रतिष्ठा म्हणून रडतायत. प्रतिष्ठा झालं, तारुण्य पण आलं, पैसा मिळवला, लग्न व्हावं म्हणून रडतायत. लग्न झालं तर मुलबाळ व्हावं म्हणून रडतायत. मग प्रत्येकजण आपापल्या दुःखच भावना मांडतोय आणि जगाला रडवणारा मी रडू? बोले हा, कारण सांगतो, आपल्या माणसाच्या रडण्यात सुद्धा काहींना आनंद आहे. हा, आपल्या माणसाच्या रडण्यात काहीतरी आनंद आहे. म्हणून माझं एक वाक्य सांगतो मित्रांनो, नीट ऐका. तुमच्या जीवनात किती जरी दुःख असेल ना, किती जरी अडचणी असतील ना, चुकून तुमच्या आयुष्यात तुमच्या नातेवाईकाला सांगू नका. तुमच्या जीवनातल्या अडचणी दुःख चुकूनही तुमच्या नातेवाईकाला सांगू नका. त्याचं कारण असं आहे, तुमचे नातेवाईक एवढे हुशार आहेत, तुमचं दुःख रडून रडून ऐकतात आणि तुम्ही तिथून उठून गेलात ना, दुसऱ्याजवळ हसून हसून सांगतात. म्हणून आयुष्यात आपलं दुःख आपल्या नातेवाईकाकडे कधी सांगायचं नाही. मग सांगायचं कुणाकडे? आपल्या श्रीगुरूंकडे. आणि आपल्या जीवनात एक तरी बेस्ट फ्रेंड, मित्रमैत्रीण असावी की त्याला आपलं दुःख सांगावं. आणि मग जेव्हा यशोदा मैयाने सांगितलं कृष्णा लहान हो, भगवान लहान झाले. आपल्याला माहिती आहे, भगवान म्हणाले बाबा मी जर लहान झालो तर हातात बेड्या पायात बेड्या, माझी व्यवस्था काय करणार? भगवान म्हणले चिंता मत करो बाबा, जब मैं छोटा बनूंगा तो मुझे टोकरी में डालो और नंदाच्या घराला मला नंदाच्या घराला मदने बोलाला, नंदाच्या घराला मदने बोलाला, नंदाच्या घराला मदने बोलाला, नंदाच्या वसुदेवाने ऐकलं आणि टोकरीवर भगवंताला घेतलं. परिणाम हातातल्या बेड्या बंधनं गळाले. याचा तात्विक भाव सांगतो. कथा सगळ्याला माहिती आहे, पण जो कोणी भगवंताला, प्राध्यापक सर आपण लिखाणाचे पक्के आहेत, जो कोणी भगवंताला डोक्यावर घेतो त्याचे बंधनं कळतात. डोके या शब्दाचा अर्थ डोक्यावर म्हणजे केसावर नाही. जो भगवंताला डोक्यात, बुद्धीत, मनात, चित्तात घेतो त्याला कोणतंच बंधन लागू पडत नाही. हा तात्विक चिंतनाचा अर्थ आहे. म्हणून डोक्यावर घेतलं, बंधनं गळाले. नंद बाबा यशोदेच्या अंगणात ठेवलं, मायेला घेऊन आले. मायेने आक्रांत केला. नंद बाबाला बऱ्याच वर्षानंतर मुलबाळ झालं. त्याचा आनंद ज्ञानोबाराय सांगतात, वैशीची या सेवटी एकच होय वांझुटी, मोहाची त्रिपुटी नाचू लागे. नंद बाबाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि ही बातमी अख्ख्या गोकुळात पसरली. गवळण मनती वो मनती गवळणीला झाला एक गवळण मनती वो मनती गवळणीला
यशोदेला. आता इथं गवळण म्हणजे काय, श्रीकृष्ण म्हणजे काय, गोकुळ म्हणजे काय, नंदबाबा म्हणजे काय, मी याचा वेदांतिक अर्थ सांगेन. वेदांत अर्थ यासाठी सांगेल किमान जे शास्त्री नाव लावलंय त्या शास्त्री नावाची इज्जत राखेल. नाही तर शास्त्री म्हणजे केवळ आडनाव नाही, तर शास्त्री ही प्रक्रिया काय आहे. तर वेदांत शास्त्र असं सांगतं, गोकुळ गोकुळ म्हणजे काय, गोकुळ कोणत्या क्षेत्राचं नाव नाही, तर गोकुळ हे अख्खं शरीर, याचं नाव गोकुळ. गोकुळ या शब्दाचा अर्थ जिथे समूह, समुच्च, ग्रुप, त्याचं नाव गोकुळ. एखाद्याच्या घरी तुम्ही शंकर महाराज सहज गेले आणि जर तिथं 4-5 बारीक बारीक लेकरं असले, बारीक बारीक आनंद सगळे खेळत असतील, तर माणूस सहज म्हणतो तुमचं घर कसं आहे, हा गोकुळासारखं. याचा अर्थ जिथे आनंदी वातावरण आहे, जिथं सामुच्य आहे, त्याचं नाव गोकुळ. मग हे गोकुळ कोणतं, क्षेत्रफळ नाही, तर हे शरीर म्हणजे गोकुळ. बरोबर, शरीर म्हणजे गोकुळ. गोकुळ शब्दाचा आणखी एक व्याकरणाने अर्थ असा होतो, गो म्हणजे गाय, कुळ म्हणजे समूह. जिथे गायीचा समूह असतो त्याचं नाव गोकुळ. मग त्या गोकुळात जे मथुरा वृंदावन जवळ जे गोकुळ आहे क्षेत्रफळाचं, तिथं गायी आहेत, कोट्याधिक गायी आहेत, त्या गायीचा समूह म्हणजे ते गोकुळ. मग हे शरीर गोकुळ. या गोकुळात किती गायी आहेत, 14 गायी आहेत, 14. आणि त्या 14 एवढ्या डेंजर आहेत, डेंजर. पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि इगो. काय नाव आहे त्याचं, इगो म्हणजे काय, अहंकार. पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या 14 इंद्रियाचा समूह ज्या शरीरात राहतो त्याचं नाव गोकुळ. मग यातला कृष्ण कोणता, कृष्ण कोणता, तर सर्वाघटी राम, देहादेही एक, आत्माराम. हा आत्माराम. आणि प्रत्येकाच्या गोकुळात देव राहतो. तुमच्यापैकी कोणात देव नाही, हातवर करा. चला गावातल्या 4-5 लोकांनी तयारी करा, जे हात वर करेल त्यांच्यासाठी तयारी करा खाली न्यायची, आहे का नाही. कारण आहे, मी साधं उदाहरण देईन, क्षमा मागतो, पण आपल्यातला जर एखादा व्यक्ती ॲडमिट असेल, आजारी असेल, आणि जर त्याला इथून ॲम्ब्युलन्समध्ये परभणीला न्यायचं असेल, तर अमुक व्यक्ती जेव्हा परभणीपर्यंत जातो तेव्हा सारखी गावातली फॉलोअपमध्ये असतात. हां, XYZ गणपतराव, आपल्या गावातला सोडून टायटल उदाहरण देण्यासाठी XYZ गणपतरावला ॲडमिट केलं परभणीला. हा का हो, जाताना ॲम्ब्युलन्समध्ये नेलं, बरं गणपतरावची तब्येत कशी आहे, बरी आहे, गणपतरावची तब्येत कशी आहे, बरी आहे, कुठपर्यंत पोहोचलेत, परभणीला नेलं, ॲडमिट केलं, ICUमध्ये आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरं आहे. आणि दुर्दैवाने तद्धाम परमम गणपतराव गेले. आता वाक्य परत ऐका. जेव्हा तिकडनं इकडं फोन आला, व्यक्ती गेली, मग गावातली मंडळी कामाला लागली. ज्याचं ते काम बरोबर करतात त्याचं सांगायची गरज नाही. ती ज्याची त्याची स्वभावाने सेवा करणारी मंडळी तयार असतात. आणि ती प्रत्येक गावात अशी 10-5 मंडळी आजही जिवंत आहेत. म्हणून बरेच लोक मेलेत. म्हणजे मरणारे सुखाने मरतात. कशासाठी, कारण हे जिवंत आहेत त्यांची व्यवस्था लावण्यासाठी. मुद्दा असा आहे की ती लोक जेव्हा तिथून निघतात तेव्हा मला 100% तुम्ही उदाहरण मी सांगतोय, इथून जेव्हा आपला फोन जातो तेव्हा आपण परत काय बोलतो, भाऊ गणपतराव कुठपर्यंत आलं, असा शब्द वापरतो का सर आपण. जाताना म्हणतोय गणपतरावला कुठपर्यंत नेलं, पण जेव्हा गणपतराव गेले, स्वर्गीय झाले, जेव्हा येताना आणतो तेव्हा आपण काय म्हणतोय, बोला. नाही ॲम्ब्युलन्स तर रिकामीच येऊ शकते ना. मला काय शब्द अपेक्षित आहे, बॉडी कुठपर्यंत आली. का बरं, गणपतरावचे हातही तेच आहेत, पायही तेच आहेत, डोळेही तेच आहेत. मग आता बॉडी शब्द का आला, कारण त्यातला बॉडीगार्ड गेला, त्या बॉडीतला गॉड गेला. बॉडीतला कोण गेला, गॉड. गॉड गेल्यामुळं बॉडीला गाड, नाही कळालं. बॉडीतला गॉड गेल्यामुळं बॉडीला गाडायची वेळ किंवा जाळायची वेळ काय येते, तर त्याच्या हृदयातला कोण गेला, राम गेला. तसं या गोकुळरूपी 14 इंद्रियाचा सर्वाचा मालक म्हणजे भगवान श्रीकृष्ण. असा या गोकुळात जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आहेत, मग ह्या बुद्धिरूपी, वृत्तिरूपी ह्या गोपिका,
ह्या जे आहेत ना भक्तिशास्त्राने श्रुतिका वेदिका बुद्धी हे थोडं कंटाळवानं वाटेल, हे कंटाळवानं वाटेल, पण यासाठी सांगतो शंकर महाराज शास्त्री नावाची इज्जत जाऊ नये म्हणून. विठ्ठल 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 हे थोडं कंटाळवाणं आहे, पण थोडं वेदांत शास्त्र आहे का, तर इथे सगळी जाणकार मंडळी आहेत, मोठमोठाली मंडळी आहेत. आणि आमच्या गावचं एक वैशिष्ट्य असं सांगतो, इथं किती भारी कीर्तनकार आला आणि त्याने किती विनोद सांगू द्या, तो किती विनोद सम्राट तुझ्या लोक कीर्तन ऐकताना टाळ्या वाजवून वाजून हसून हसून ऐकतात, आणि तो गावाच्या बाहेर गेला, इथं तर 101 आणलेत आम्ही गावात, तर हे आले झिरकुट गेले हसून. मला माहिती आहे, कारण इथे चालतं काय आणि हुशार शेतकरी तोच आहे. शेतात काय पिकतं त्यापेक्षा मार्केटला काय विकतं हे ज्याला कळतं ना तो यशस्वी आहे. म्हणून नाळ पकडली पाहिजे. थोडा वेदांत शास्त्र अत्यंत गरजेचं आहे. का गरजेचं आहे, हे जी बाकीची जे कीर्तन आहेत विनोद हे लोणचं पापड आहे, पण मेन चपाती भाकरी भाजी पोळी हा आध्यात्मिक रसभरीत अर्थच महत्त्वाचा आहे. आणि हे कीर्तन हे केवळ कीर्तन नसून हे माझ्यासाठी परीक्षेने काय आहे, माझ्यासाठी परीक्षेने. हे जेवढे उभे आहेत ना परीक्षक, हे सगळे परीक्षक आहेत आमची. हां, परीक्षा देणारा एक आणि परीक्षा घेणारे 1000. विठ्ठल या गोकुळ रूपी गायीच्या समूहात, तर गोनाम इंद्रिय, गोनाम गाय, तर गोनाम इंद्रिय, कुळनाम समूह, या गोकुळाचा समूहाचा इंद्रियाचा परमात्मा आत आहे. म्हणून गोकुळात परमात्मा जन्माला आल्यामुळं आनंद ही आनंदगडे झाला. जिकडे तिकडे आनंद ही आनंद व्हायला लागला. भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले आणि लहानाचे मोठे जात असताना लहान बाळ पहिली गोष्ट एक प्रक्रिया करतो, डायरेक्ट खेळायला जात नाही, तर खेळायच्या अगोदर आपल्याच घरात, आपल्याच वसरीत, आपल्याच अंगणात रांगायला सुरुवात करतं. तर भगवान श्रीकृष्ण कसे रांगत होते, भगवान श्रीकृष्ण कसे रांगत होते विठ्ठल महाराज. तळवे तळ हात हात दे गीता, तळवे तळ हात हात दे गीता, मुरग्याने रांगत, मुरग्याने रांगत, तळवे तळ हात हात दे गीता, तळवे तळ हात हात दे गीता, तारा मुरग्याने रांगत, तारा मुरग्याने लहान मुलं, भगवान परमात्मा लहान आहेत. सावळे प्रब्रह्म आवडे या जीवा. लहान असताना तळ हात टेकीत भगवान एवढे देखणे होते, एवढे देखणे होते. मधुर अष्टके अधरम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम नयनम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम मधुराधपते अखिलम मधुरम. तो परमात्मा मधुर आहे, त्याचं चालणंही मधुर आहे, त्याचं बोलणंही मधुर आहे, त्याचं हसणंही मधुर आहे. एक वाक्य बोलू का, लहान मुलं म्हणजे देवाघरचे फुलं. आता हे बघा किती गोंडस नाचत होते, ऐका नाही. म्हणून लहान मुलं हे देवाचं स्वरूप असतं. म्हणून तुम्ही आजही बघा, आजही किती काळ बदलू द्या, आजही गावात गल्ली जर कुणाचं लहान मुलगा असेल छोटंसं, ते कोण्या जातीचं आहे, कोण्या धर्माचं आहे, कुणाचं आहे, माणसं आजही पाहत नाहीत. किती गोड आहे, किती देखणं आहे. त्याला जवळ घेतात, त्याच्या तोंडावर हातपीत फिरवतात, त्याचे गालगुसे घेतात, त्याचं पप्पी घेतात का नाही सर? का तर ते निरागस आहे, लहान आहे. कधी आता मी जेव्हा गावात होतो तेव्हा ना मला माहीत, पण या 30 वर्षात असं कधी आपल्या गावात घडलं का, एखादं कोणीतरी 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला कोणी म्हणालं का बाबा लुलू लुलू पप्पी द्या? म्हणजे मी होतो तेव्हा तर नव्हतं घडलं, पण मी गाव सोडून गेल्यानंतर या 30 वर्षाच्या कालावधीत असं कधी घडलं का एखाद्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कोणी म्हणलं बाबा? का बरं?
त्याचं कारण असं आहे, हे लहान मुलं निरागस असतात, निष्कपटी असतात, आणि जी वय ज्यांचं झालं, जशी जशी मोठे व्हायला लागतात ना, तसं तसं कपट यायला लागतं. मी एवढं, चला माझा विषय खूप लांबच जाईल, मला चौकटीत राहायचं आहे, चौकटीच्या बाहेर जायचं नाही. परमात्मा तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तुम्ही ऐकणारे श्रोता जाणकार आहात, नाशिककर, मला एक सांगा, भगवंताला गुडघे दोन होते का एक? दोन, उजवा आणि डावा. मग माझा प्रश्न आहे शंकर महाराज, डाव्याच गुडघ्याने देव का रांगत होते? सांगा, डाव्याच गुडघ्याने देव का रांगत होते? हा कधी मनात प्रश्न आला का? त्याचं कारण असं आहे, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे सामाजिक एकीकरण आहे. आणि भगवंतानी, नीट आहे का, भगवंतानी त्याच काळात डाव्याला प्राधान्य देऊन पाहिलं. धन्यवाद, मनापासून धन्यवाद तुम्हाला कळाल्याबद्दल. नाही कळालं, आणखी बरेच जणांना नाही कळालं. अहो, भगवंतानी त्याच काळात पहिलं प्राधान्य कोणाला देऊन पाहिलं? डाव्याला. ना आता काय तुम्ही उजवे डावे करून बसलेत? हा, आता लेट करायला लागला. आता समजलं ना, थोडं इथं गडावर वायफाय कमी आहे. हा, चला, समाज, हे भगवंताचं चरित्र हे समाजाच्या उपयोगाचं आहे. म्हणजे त्या काळात भगवंतानी डाव्या गुडघ्याने रांगत. बरं, भगवंतानी माती खाल्ली. काय खाल्ली? माती खाल्ली. या शब्दाचा अर्थ काय? तर भगवान श्रीकृष्णाने माती शब्दाचा अर्थ क्षमा धात्री, पृथ्वी हा मातीचा भाग आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने मातीला प्रॉमिस केलं होतं, मी आल्याबरोबर तुला ग्रहण करेन. आणि जोपर्यंत माणूस क्षमा ग्रहण करत नाही, तोपर्यंत पुढचे संकट टाळले जात नाहीत. म्हणून भगवंताने माती खाल्ली. आणि बलराम दादाने आईला सांगितलं, आई याने माती खाल्ली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्याला आईला नाही खाल्ली ग माती. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा अशा नाना प्रकारच्या खोड्या करायला लागले. थोडे दोघं मोठे झाले, खोड्याचं प्रमाण वाढलं, आईला विश्वास बसेना. मग आईने एक दिवस भगवान श्रीकृष्णाला उखळाला बांधलं, उखळ पाडलं. यमलार्जुन नावाचे 2 वृक्ष होते, त्यांचा उद्धार झाला. भगवान श्रीकृष्ण आणखी थोडे मोठे झाले आणि अंगणात खेळायला लागले, अंगणात ग्राउंडमध्ये यायला लागले. खेळत असताना भगवान श्रीकृष्णाचं फ्रेंड सर्कल वाढलं. वेड्या वाकड्या मधुमंगल श्रीदामा असे एक ग्रुप तयार झाला. आणि ग्रुप तयार झाल्यानंतर आपसमध्ये खेळायला लागले. खेळत खेळत असताना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, का रे तुम्ही सगळे असे उद्बत्ती छाप पैलवान आहेत, काय केलं पाहिजे? पुन्हा भगवान म्हणतात, तुम्हाला जर माझ्यासारखं व्हायचं असेल तर परत तिकडं नाही जायचं, तर याले तरी या रे लागे. उपहार उपसंहार, यालं तरी या रे लागे, माझ्या मागे मागे या. भगवंतांनी सर्वांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर भगवान म्हणले, तुम्हाला दही दूध खायला दिलं पाहिजेत. तुमच्या घरी दही दूध नाही का? गोपाळ म्हणला, आमच्या घरी दही दूध आहे. कारण गोकुळात लाखो करोडो गायी आहेत. सरांचं एक श्रीमद भागवत टायटल आहे ना, त्याच्यामध्ये बहुतेक तुम्ही हा उल्लेख केला असेल भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळाचा. मी न पाहता अंदाज लावलाय. माझा अंदाज लावायला काही अडचण नाही. एक्झिट पोल अंदाज लावायला काही अडचण नाही. तर गोकुळात सर्वांकडे गायी होत्या. मग एक गोपाळ म्हणला, ए ए इकडे बघ. एवढ्या वेळ कुठं होते तुम्ही? चोर चोरी करून गेला रे, यांचं सायलर मारलं. चल, आमचीच सगळीची, आमचीच माती, आमचीच माणसं आहेत. उपहार तिथंच घ्यायचं. काय बोलत होतो तुम्ही?
हा हा मग तुमच्या घरी दही दूध नाही का? एक गोपाळाने हात वर केला. श्रीकृष्णा, आमच्या घरी प्रचंड दही दूध आहे. मग तुम्हाला खायला मिळत नाही का? देवा, दही दूध भरपूर आहे पण घरचे खायला देत नाही. मग जातं कुठं? अख्खं शेनगावला डेअरीला. अरे मग डेअरीला दूध जातं, डेअरीला काहीच नाही. दूध कुठं जातं? डेअरीला. दूध कशाला पाहिजेत? डेअरीला. आजही काही लोक असे आहेत, चांगला माल पिकवतात, मार्केटमध्ये विकतात आणि राशनचं आणून खातात. बरे गरीब नाहीत, श्रीमंताची यादीतले नावं सांगतो. गरीब तरी चांगलं खातेत पण श्रीमंत फक्त कारण यांचं टाईटलच असतं. समजा 1 लिटर जर रोज आपण घरी ठेवलं तर 30 दिवसाचं 30 लिटर होईल. 30 गुणिले 60 एवढे पैसे येतील. चांगल्याच्या घरी 4-4, 10-10 म्हशी असणाऱ्याच्या घरीसुद्धा दुपारी काळा चहा प्यावा लागतो. हे कशाचं टायटल आहे? गणित लावतायत की मार्केटला. एक म्हटलं देवा आमचं सगळं दही दूध मार्केटला जातं. मग भगवंतानी निर्यात बंदी कायदा लागू केला. कायदा लागू केला सर? बस निर्यात बंदी. सगळे दुसऱ्या आठवड्यात मीटिंग झाली. पाहिलं तर पहिलं सगळे जशाच तसे. भगवान म्हणले का रे, दही दूध तर आता मथुरेला जात नाही, तुमच्याच घरी आहे का? तुम्ही काय लागू केलंय? हा एक गोपाळ म्हणला देवा हे फक्त कागदावर बंदी झाली, प्रॅक्टिकली काय घुसखोरी चालूच आहे. बरेच सरकारचे काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असेत फक्त कागदावर आहेत, प्रॅक्टिकली नाही. हा आणि हे जपले पाहिजेत, हे केले पाहिजेत. काही मी बऱ्याच जण, आमचे एक मित्र आहे नाशिकला, शंकर महाराजांना माहिती, त्यांच्या गावातला रोड झाला आहे कागदावर आणि प्रॅक्टिकली रोडच नाही. आणि कागदावर झालेला आहे. आणि त्या गावात माझा एक मित्र आहे, त्या गावात आम्ही वृंदावनला सोबत शिकायला होतो. तो आता तिथला जवळजवळ 15 वर्ष तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे सर. कोण आहे तो? 15 वर्ष तंटामुक्तीचा अध्यक्ष. आम्ही आता गेलो आपलं निफाडच्या जवळ, आम्ही गेलो नारायण महाराजांनी तिथं विचारलं, गावकऱ्यांना मीटिंग घेतली अशी सप्ताह करायचा अधिक मासात म्हणून. मी म्हटलं सगळे बोलवले, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आला. गावातला जो मुख्य माणूस होता तो म्हटलं महाराज हा तुमचा मित्र 15 वर्ष झाले तंटामुक्तीचा अध्यक्ष. मी म्हटलं बदला ना, दुसरा करा ना. तो म्हणला दुसरा करायला अडचण नाही, दुसरा बदलला की हाच भांडणं करतो. त्यामुळे यालाच काय केलं आम्ही, तंटामुक्तीचा अध्यक्ष केला म्हणून अख्खं गाव शांत आहे. हा म्हणजे याला म्हणायचं चोराच्या हाती चाब्या देणं. चला माझा मुद्दा असा आहे, भगवान म्हणलं प्रॅक्टिकली नाही कागदपत्री बंदी आहे पण घुसखोरी चालू आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सर्वांना सांगितलं जर असं नाही मिळत तर चोरी केली पाहिजेत. म्हणून नंदाच्या श्रीकृष्णाने चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, लोणी चोरलं म्हणजे चित्त चोरलं. दोघांची एक युनियन झाली आणि चोऱ्याचं प्रमाण वाढलं आणि यशोदा मैयाकडे शिकायत यायला लागली. यशोदे तुझ्या पोराला नीट समजून आवरिया पुला गाना, आवरिया पुला गाना गाना नाचिये रामुका सुना, नाचिये रामुका सुना. आवरिया पुला गाना, आवरिया पुला गाना, नाचिये रामुका सुना, नाचिये रामुका सुना. अजून कला तुझ्या मना, अजून कला तुझ्या मना, अजून कला तुझ्या मना, अजून कला तुझ्या मना. आवरिया पुला गाना गाना नाचिये रामुका सुना, नाचिये रामुका सुना. तुमचा आवरी आवरी हा स्वर मला कळाला, पुढचं नाही कळालं मला पण तो भाव कळाला. आवरी 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 हा आवरी आवरी एवढंच कळालं मला, पुढचं नाही कळालं, घेतो समजून. आवरी आवरी हे साहित्यिक भाषा आहे, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच. आवरा आता, आवरी आवरी म्हणजे आपलं घ्या उरकून. आलं 2 मिनिटाच्या अंतरात. मला फक्त अण्णा दिसले पाहिजेत, मी लगेच तो अण्णा कुठे गेले? हा ना अण्णा जरा तुम्ही पुढे या बरं, थोडी रेंज कमी पडते मला. यशोदा मैयांकडे अनेक गवळणींच्या शिकायती गेल्या, तुझं पोरग चोर आहे, चोरी करतं.
यशोदा मैया म्हणाली नाही, तुम्हीच 12 घरच्या 12 गे, आळ घेता शारंग धरा, तुम्हीच लपवून याचा भवरा, तुम्ही ज्याचा चेंडू भवरा लपवला असेल तुम्ही याच्यावर आळ घेताय. एक वाक्य सांगू का दादा, जगाच्या पाठीवर आई असं एक तत्व आहे, आई असं एक नातं आहे, तिला आपल्या मुलाचा कधीच दोष दिसत नाही. आता माझ्या माहितीस्तव गडावर जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा डब्बल महिला आहेत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्या, बिलकुल खरं उत्तर द्या, खरं उत्तर द्या, बिलकुल लाजू नका. तुमच्यापैकी कोणाचं पोरग चोर आहे हात वर करा. जवळजवळ 1000-1500 महिला असतील, जास्त म्हटलं तरी वावगड आहे. मग एवढ्या मातांपैकी एकीचाही हात वर नाही सर, म्हणजे सगळ्यांची पोरं एवढे सज्जन आहेत का? आणि जर एवढे सज्जन असते तर पोलीस स्टेशनची गरज काय होती शेणगावला? याचा अर्थ काय की जगातली अशी कोणतीच आई नाही की तिला वाटत नाही की माझं पोरग चोर आहे. म्हणजे यशोदाला कसं वाटेल? ती सुद्धा म्हणाली नाही, तुम्हीच आळ घेताय माझ्या शारंग धरा. बाळ सगुण गुणाचं ताल, बाळ सगुण गुणाचं सगुण गुणाचे ताण, माझं बाळ गोड आहे, ताण आहे, सगुण आहे, तुम्ही त्याच्यावर आळ घेऊ नका. आणि असं म्हटल्यानंतर आदरणीय बाबा त्यात एक गोपी उभी राहिली आणि एक गोपी यशोदेला म्हणते, कैलास भाऊ तू जास्त मोठेपणा पोराचा सांगू नको, तुझं कार्ट कसं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. कुठे आहे तुझं? कन्हैया बलराम बालगोपाळ होते सर, तेवढ्यात सुदामा मधुमंगल सर्व तिथंच होते आईजवळ. ए कृष्णा इकडे ये, तू एवढ्या चोऱ्या केल्यात आणि एवढं गावात खोडकडपणा करतोय तरी तुझी आई विश्वास ठेवत नाही. कन्हैया म्हणले बिलकुल मी तसा नाही, माझ्यासारखा सज्जन दुसरा कोणी नाही. हा देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्त तसे का, तर तो निराळा आहे का, तर अलिप्त विटाळा. या सगळ्यांपासून तो विटाळा म्हणजे अलिप्त आहे, तो निराळा आहे, तो चतुर आहे. म्हणून चतुर माणसं उसातून जातात पण अंगाला पाला लागू देत नाहीत. म्हणून चतुर तो शिरोमणी, म्हणून भगवंत चतुराचे शिरोमणी आहेत. एक गोपी म्हणजे ए कृष्णा, या सर्व भोळ्या भाबड्या गोपींना तू फसवलंस, यांच्या घरी चोरी केलीस आणि तू यांच्यावरच उलट तुझ्या आईला बोलणे खायला लावतो. ती गोपी म्हणजे ए कृष्णा ऐक, 2 मिनिटं सांगते ऐक, तुझ्या जर एवढी ताकद आहे ना चोरी करण्याची तर चोरी करून दाखव माझ्या घरी, मग तुला मी सांगते. सर हे बोलणं त्या गोपीचं ऐकलं कृष्णाने, बलरामाने आणि सुदामानी. तेवढ्यात श्रीकृष्ण आपल्या मधुमंगल नावाच्या मित्राला म्हणतात, का रे ही गवळण जे माझ्या आईला वरच्या स्वरात बोलते ही कोण आहे, ही कोण आहे? मधुमंगल म्हणला ही आपल्या खुर्जची नाही, ही कोणती तरी पाहुणी दिसते, कारण गावातली एवढ्या वरच्या स्वरात बोलू शकत नाही. ही कोण आहे? हे म्हणले कोण आहे मला माहिती नाही, पण नक्की 2-4 वेळा इलेक्शनला पडलेली दिसते, कारण भाषणाची अनुभव तिलाच येतो जी पडलेली असते. ही ज्या अर्थी भाषण देते त्या अर्थी ही बाहेरची कोणीतरी डेअरिंग करणारीच आहे. आता तो देव आहे, देवाला चॅलेंज केल्यावर जमेल का? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ए मावशी आजची चोरी तुझ्या घरी. आलं लक्षात? आजची चोरी तुझ्या घरी. ती म्हणली येऊन दाखव, तुझा हात पाय तोडते. कण्या म्हणला कन्फर्म आजची चोरी तुझ्या घरी. ती निघून गेली आणि हाही निघून गेला. कधी कधी काय होतं, माणसं आवेशात आले ना, आवेशात बोलून जातात. म्हणून माझं एक वाक्य नेहमी सांगत असतो शंकर भाऊ, माणसाने रागात निर्णय घ्यायचा नाही आणि प्रेमात वचन द्यायचं नाही. रागात निर्णय घ्यायचा नाही आणि प्रेमात वचन द्यायचं नाही. दशरथाला नडलं ते प्रेमाचं वचन. दशरथाला काय नडलं? प्रेमात दिलेलं वचन.
तुमची बायको किती प्रेमाने तुम्हाला बोलू द्या, तुम्ही बिलकुल म्हणू नका 2 तोळे घेतो म्हणून. सध्या प्रचंड महाग झालंय. कारण प्रेमात दिलेलं वचन कधी कधी आपल्याला अंगलट येतं, म्हणून रागातला निर्णय आणि प्रेमातलं वचन अंगलट येण्याचे चान्सेस आहेत. हे दोघंही रागाने बोलले. गोपिका निघून गेली, गोपाळाने सगळ्यांना एकत्र केलं. मधुमंगल कृष्ण म्हणाला, अरे आज चोरीच्या करी करायची, पण ती राहते कुठे, ॲड्रेस काय. मधुमंगल हुशार होता सर, तुमच्याकडे शिकलेला होता. खंदारे सर आहेत ना, जाधव सर आहेत का, मला थोडं चेहरा हे झाला. जाधव सर तुमच्याच क्लासला होते तो. मधुमंगल, सुदामा, वेड्या वाकड असे मित्र. एक म्हटलं हिला शोधायचं कुठं. आता काही पोरं हुशार असतात आहे ना, त्यात एक जण म्हटलं तिचा जर ॲड्रेस सापडत नसेल तर एक काम कर, इन्स्टाला टाकून बघ. हां, जी कुठं सापडत नाही ती इन्स्टाला सापडते. आणि बऱ्याच जणांचं इन्स्टामुळं कल्याण झालं. नाही कळालं, हे तरुणांना कळलं. तरुणांना ज्यांना कोणी पाहुण्या रावण्यांनी दिली नाही त्यांनी इन्स्टाने त्यांना दिली, फेसबुकला त्यांनी दिली, व्हॉट्सअपला त्यांनी दिली. चला कुणी का होणं त्यांना दिली. चला विठाला. तुम्ही असे उदास बसू नका गड्या, मला लय टेन्शन आलं तुम्ही उदास बसला. तुमच्या काय अडचणी असतील मला सांगा, काय अडचणी असतील सांगा. मी आता उद्या परवा दिवशी चाललो आहे मोदी साहेबांकडे, मी सांगतो तुमची सूचना. पण जरा फ्रेश राहा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही भुका लागल्यात का, हा मग असं सांगा ना. हा मग भूक लागली ना, असू द्या, आपलेच माणसं आहेत. मी हे बघा, मी बाजी प्रभू आहे, खिंड आडू नये. जोपर्यंत राजे म्हणत नाही तिकडं तोफ वाजली तोपर्यंत खिंड सोडत नाही. हां, लक्षात आलं का. मला सांगा नारायण महाराज. हां मग म्हणजे तेच म्हणतोय मी, तुमच्या भरोश्यावर बसलोय. बरं इथं काय फायदा नाही. नाही नाही अहो फायदा नाही तसं नाही मला म्हणायचं. तुम्ही कुठेही फायद्याचंच बघताय. म्हणजे इथं भाव तोच राहील ना माझा, कीर्तनाचा भाव. म्हणजे तरी तुम्ही इकडंच भाव घातला का. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, मी स्वयंपाकाची वाट बघतोय मग आपलं जे विठ्ठल एका मिनिटात करतो. तर झालंय ना तिकडं. हां मग असं सांगा ना मला, असं तुम्ही लाजता काय, बिंदास सांगा. आता काय चालू होतं आपलं लगेच तिथं शेवटला सोडू ना. हां मग ती गोपी म्हणाली, कृष्णा तू आज माझ्या घरी चोरी करायला. भगवान श्रीकृष्ण बालगोपाळाला घेऊन आले. तिने आपल्या सुनाला सांगितलं, आज ते नंदाचं कार्ट घरी चोरी करायला येणार आहे, कोणी झोपायचं नाही. सुना हुशार होत्या. सुना म्हणल्या आमच्या आत्याला काही कळत नाही, कुणाच्याही नादी लागल्या. त्या नंदाच्या कार्टाला त्याला घरी जागण्यासाठी या जागल्यात बिचाऱ्या. 10, 11, 12 देव यांनी संपली, दियावर बाती संपली, बातीतलं तेल संपलंय आहे का नाही. हां तू माझा सांगा ती संपली आणि या दोघीला झोपा लागल्यात. भगवान श्रीकृष्ण रात्री आले आणि त्या रूममध्ये प्रवेश केला. तिथे घंटी लावलेली होती, घंटीला नमस्कार केला, दही दूध खाली काढलं, माठ घेतला, सगळ्या गोपाळांना खाऊ घातलं. तिच्या घरात उरलेला माल होता, उंदरा मांजराला खाऊ घातलं. भगवान परमात्म्याने अंतर्धान झाले. सर्वांना सांगितलं टेन्शन घेऊ नका. आणि सगळे खाऊन झाल्यानंतर सगळे गोपाळ निघून गेले. भगवान श्रीकृष्ण एकटे उरले त्या घरात. आणि जसं एक घास लोणी खाणार शंकर महाराज, तोंडात घास घातला की ती घंटी वाजली. घंटी वाजली ना आंटी उठली. कोणती आंटी, जिनी बांधली होती घंटी. तिने कृष्णाचा हात पकडला. ए कृष्णा चल, तुला कालच तुझ्या आईला सांगितलं रंगे हात पकडणार, आज तुला पकडला. कन्हैया म्हणले मावशी प्लीज 2 मिनिट रिक्वेस्ट, मला जरा त्या घंटीला बोलू दे. आणि भगवान श्रीकृष्णाने त्या घंटीला विनंती केली, ए घंटी मावशी तुझं माझं ठरलं होतं ना, आम्ही सगळ्यांनी खाईपर्यंत वाजायचं नाही. ती घंटी म्हणली देवा मैं आदत से मजबूर हूँ. जेव्हा मंदिरातला पुजारी देवाला खाऊ घालतो तेव्हा एका हाताने घंटी वाजवतो. ती मला आठवण झाली, मी सहज वाजली. इथं श्लेष अलंकार आहे का. भगवान श्रीकृष्ण म्हणले तू सहज वाजली, पण आता मला ही किती वाजवल. तू जरी सहज वाजली तरी आता मला ही किती वाजवल. तेवढ्यात ती म्हणली झालं का तुझं बोलून, चल. तिने पोराचा हात पकडला आणि निघाली यशोदेच्या वाड्याकडे. जात असताना कैलास भाऊ
तिने हात धरला, घुंगट पदर घेतलेला होता आणि ती निघाली. तेवढ्यात तिचंच पोरग श्रीकृष्णाच्या बॅचचं सदस्य होतं. त्यांनी पाहिलं आपली मम्मी माझ्या मित्राला सकाळी सकाळी घेऊन कुठं चालली. तेवढ्यात त्यांनी आवाज दिला, ए कृष्णा, माझी आई तुला कुठं घेऊन चालली. कृष्ण म्हणले, थांब, बोलू नको, मी सांगतो कुठं घेऊन चालली. मग त्यांनी इशारा केला. त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे बॉडी लँग्वेज, शरीराची भाषा. कारण कधी कधी शब्दांनीच बोलावं असं काय नाही आहे का नाही, असंही बोलता येतं ना. शरीराची भाषा आहे ना सर, तुम्हाला माहिती आहे. केला इशारा म्हणजे तुमच्या भाषेत तुम्हाला सांगायला काय अडचण आहे. तुम्हाला जी भाषा कळते ती म्हणजे इशारा शब्दाचा अर्थ काय, खुणवणे. खुणवणे ही भाषा आहे. आणि मग कन्हैयाला सांगितलं इकडे ये. आला. भगवान श्रीकृष्णाने त्याचा हात घेतला काढून आणि ते तिच्या पोराचा हात दिला हातात. आणि भगवान शॉर्टकटच्या गल्लीने घरी गेले. आईजवळ ब्रश करत बसले. आईला सांगितलं, बघ आता लगेच एक ड्रामा येईल. आणि हिने हात पकडला कोणाचा, स्वतःच्या पोराचा. आणि ती काय म्हणते, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते. नाही कळालं, कोणाचा हात पकडला तिने आणि काय म्हणते, चल. की पोरग बाऊ चढलं ना, ते म्हणलं माझ्या बापाचं डबल लग्न कधी झालंय. आई तर माझीच आणि मलाच म्हणते चल तुझ्या बापाकडे घेऊन जाते. ती पोरग म्हणलं, अगं मम्मी मी आहे. ती म्हणली, मम्मी म्हण नाही तर सोडत नसते. कृष्ण म्हणी कृष्ण ध्यानी, गोविंद आसनी गोविंद शयनी. आणि असा नाद लागला. यशोदेने गेला, त्याला दाखवलं आणि ती गवळणी शरण आली. नाना प्रकारच्या खोड्या झाल्यात. आता सगळे म्हणले, बस खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, चला वळू गाई, जेऊ एकी ठाई. आणि मग सर्व गायी घेऊन गोकुळात वृंदावनला निघाल्यात. वृंदावन शब्दाचा अर्थ, वृंदा म्हणजे तुळशी, वन म्हणजे जंगल. मला असं वाटतं मी कीर्तन गडावर नाही करत, तर मी वृंदावनमध्ये कीर्तन करतोय. त्याचं कारण असं आहे, हा गड मी पाहिला, इथं बाबळीचे झाडं होते, काट्या होत्या, बेसरमी होत्या, पण इथले बऱ्याच बेसरमी बाहेर फेकून दिल्यात गडावरच्या. आणि चांगले फुलाचे झाडं लावलेत. कशाचे झाडं लावलेत? फुलाचे. हे गोकुळ नंदनवन बनवलं आहे. मला एक सांगतो दादा, माझे मित्र आहेत तुम्ही, मला गडावर ज्या ज्या बी वेळेला येतो ना, मला माझ्या एका मित्राची आठवण येते, विष्णूभाऊ गुजर. विष्णू म्हणजे कोण लक्षात आलं का? अण्णांचे बंधू. हे जे झाडं जे दिसत आहेत ना हिरवेगार, याचा जनक कोण असेल? गडावर झाडं लावणारा. गड तर अख्ख्या गावाचा आहे. गड काय कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे. गड या गावाचा आहे, या पंचक्रोशीचा आहे. पण या गडावर नंदनवन झाडं लावण्याचं जर श्रेय कुणाचं असेल तर ते स्वर्गीय विष्णूभाऊच आहे. त्यांचा मुलगा रवी आमचा. मी जेव्हा जेव्हा गडावर येतो ना, मला विष्णूभाऊची आठवण येते. कारण तो माणूस, मी कधी आलो तर कळशीने हंड्याने पाणी प्रत्येक झाडाला, स्वतःच्या लेकराला जेवढं जीव लावला नसेल ना तेवढा जीव या झाडाला लावला. आणि ही झाडं आज जगलीत, ही झाडं जगलीत. म्हणून ही सर्व म्हणजे सर्वांची विनंती, ही झाडं जगवायचं काम आहे. ही केवळ झाडांचंच काम नाही, तर हे सर्वांचंच काम आहे. हे केवळ टालेंचंच काम नाही किंवा गुजरांचंच काम नाही, तर XYZ जेवढे असतील हे त्यांचंच काम नाही, तर हे सर्वांचं काम आहे गडावरचं. म्हणून हे नंदनवन, हे वृंदावन हे बनवलं आहे. याचं श्रेय जर कुणाचं असेल तर माझे परमार्थातले मार्गदर्शक आमचे श्री आदरणीय आसाराम अण्णा आहेत. म्हणून आपण सर्व भगवंतासोबत गायी घेऊन गोकुळात गेलेत. तिथे एकत्र बसलेत. काल्याचा प्रसाद होईल, दही हंडी होईल आणि आजच्या कीर्तनाची सेवा समाप्त होईल. ज्ञानेश्वर केला